शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात आता बदल होऊ लागला आहे. एकूणच बंगालच्या उपसागरातील वातावरण हे भारताच्या दिशेने सरकण्यास अनुकूल स्थिती होते. याचाच अर्थ वारे अशा पद्धतीने येऊन या ठिकाणी टर्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागामध्ये आपल्याला मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आज रोजी मान्सूनने बऱ्यापैकी प्रगती केली आहे. आपण आज बघतो की या भागामध्ये मान्सूनने प्रगती केली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशचा काही भाग आहे, तेलंगणाचा 50% भाग जवळपास आलेला आहे. आता कर्नाटकचा थोडासा भाग बाकी आहे. त्यामुळे लवकरच आता महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भाच्या दिशेने मान्सून सरकण्याची शक्यता आहे. या भागामध्ये मान्सून सरकताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बिहारच्या काही भागात देखील मान्सून सरकला आहे. सध्या आपण बघतो की वारे हे कोरड्या स्वरूपामध्ये या ठिकाणाहून काही प्रमाणात येत आहेत आणि ते भारताच्या या भूभागावर सरकत आहेत आणि पर्यायाने मान्सून पुढे सरकण्यात थोड्या मर्यादा येत आहेत. या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. त्याच वेळेस आपण बघतो की वारे काही प्रमाणात अशा पद्धतीने देखील येत आहेत आणि या ठिकाणाहून वारे या पद्धतीने सरकत आहेत आणि आता हे वारे या ठिकाणी टर्न होऊन जेव्हा भारतावर येतील आणि ताकदीने भारताच्या भूभागावर प्रवेश करतील तेव्हाच पावसाचं प्रमाण वाढणार आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये कसा प्रवेश करू शकतो, कोणत्या तारखेला? 12 तारखेला काही अडचणी आल्या तरी या ठिकाणी पावसाचं क्षेत्र हे काही प्रमाणात पुढे सरकताना दिसते. त्यामुळे छत्तीसगड महाराष्ट्राच्या दिशेने किंवा ओरिसाच्या दिशेने मान्सूनला पोषक वातावरण तयार होत आहे. आपण या ठिकाणी देखील बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. GFS मॉडेलच्या बऱ्याच दिवसापासून अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी एक वादळी प्रणाली विकसित होईल असा अंदाज आहे आणि त्याच वेळेस मान्सून या ठिकाणी प्रगती देखील करू शकतो असाही अंदाज आहे. बघतो की ही प्रणाली गोव्याच्या दरम्यान तयार होईल आणि कोकण किनारपट्टीसहित या भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. आपल्याला प्रश्न हा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी प्रवेश करेल? तर या ठिकाणी आपल्याला साधारण 17 तारखेला असं दिसतंय की मान्सून महाराष्ट्र व्यापण्याकरता पुढे सरकू शकतो. 18 तारखेला उरला सुरलेला जो काही भाग असेल तोही मान्सून महाराष्ट्रात कव्हर करेल असा अंदाज आहे. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या पुढे मान्सून प्रगती करेल 19 तारखेपासून पुढे. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याकरता 20 तारखेपर्यंतचं वातावरण अतिशय पोषक आहे आणि साधारणपणे आपण यामध्ये दिसतोय की थोडा मध्य प्रदेशचा भाग किंवा गुजरातचा भाग या ठिकाणी कव्हर होऊ शकतो. त्यामुळे साधारणपणे आपण असं गृहीत धरूया की 19 ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापू शकेल. अंदाज आपल्याला थोडा ECMWF मॉडेलनुसार बघायचा आहे. तर आपल्याला एक पहिली शुभ संकेत या ठिकाणी असे आहेत की कोकण किनारपट्टीला वातावरण चांगलं आहे. या भागामध्ये ढगाळ परिस्थिती वाढते. म्हणजे कुठेतरी असं दिसतंय की बंगालच्या उपसागरातील वातावरण आणि अरबी समुद्रातील वातावरण हे एकत्रितरित्या महाराष्ट्रावर प्रवेश करत आहे. 13 तारखेला देखील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणखी पावसाचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मान्सूनची प्रगती होण्याकरता विदर्भाच्या दिशेने आणि कोकणाच्या दिशेने वातावरण बळकट बनतं आहे. मात्र 14 तारखेला या वातावरणात व्यत्यय येतो आहे. त्यामुळे 14 तारखेपर्यंत मान्सून पुढे सरकू शकत नाही. 15 तारखेला मान्सूनला पुढे सरकण्यात व्यत्यय आहे. 16 तारखेला महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यात व्यत्यय पावसाच्या दृष्टीने दाखवण्यात आला आहे. 17 तारखेला घडणारी घटना
म्हणजे पूर्वेकडील मान्सून विदर्भात प्रवेश करू शकतो, हा माझ्या वैयक्तिक अंदाज आहे. 18 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र मान्सून सहित पूर्व शाखेला महाराष्ट्रातून आणि त्याच वेळेस कोकणातून देखील पुढे सरकण्यास कारणीभूत ठरेल आणि या पद्धतीने मान्सून 18 तारखेला महाराष्ट्रात प्रवेश करेल. 19 तारखेला देखील मान्सूनची मोठी प्रगती आणि पावसाचा मोठा प्रभाव विदर्भ मराठवाड्यावर तयार होतोय. 20 तारखेला यामध्ये थोडा जरी व्यत्यय असला तरी मान्सूनची बऱ्यापैकी प्रगती 20 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. 21 तारखेला मान्सून महाराष्ट्र ओलांडेल असं माझं व्यक्तिगत संशोधन आहे. आणि 22 तारखेपासून एकदा मान्सून पूर्णतः महाराष्ट्र व्यापेल आणि महाराष्ट्रात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस होईल. समजा 14 तारखेपर्यंत फारशी प्रगती नाही. 16 तारखेला थोडं विदर्भाकडून अनुकूल वातावरण आहे. 18 तारखेला मात्र महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करू शकतो पूर्व विदर्भाकडून आणि कोकणाकडून देखील. 20 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून प्रवेश करेल आणि 21 आणि 22 तारखेला मान्सून महाराष्ट्र ओलांडेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. फार तर नंदुरबार, धुळे, जळगावच्या भागामध्ये 25 तारखेपर्यंत तो कोपरा, कारण गुजरातचाही त्यामध्ये भाग येतो, तर हा कव्हर होईल. दरम्यान पूर्व शाखा ही दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण या ठिकाणी गुजरात आणि राजस्थान या पश्चिमी शाखेमुळे उशिरा कव्हर होतील, परंतु पूर्व शाखा ही अतिशय गतिमान पद्धतीने पुढे सरकण्याची शक्यता आहे. उद्या देखील महाराष्ट्रामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे. विदर्भात पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता आहे. 15 तारखेला जरा विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढेल. बऱ्याच प्रमाणात पावसाचा किंवा पूर्व शाखेचा असं आपण म्हणू प्रभाव हा विदर्भाकडून वाढण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबरीने कोकण किनारपट्टीकडून देखील मुंबईच्या बाजूने पावसाचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात 17ला जोरदार पाऊस असेल उशिरापर्यंत. हा पाऊस 18लाही असण्याची शक्यता आहे. अगदी बीड, सोलापूर, अहिल्यानगर पूर्व, संभाजीनगर, बुलढाणा, जळगावपर्यंत. आणि 19 तारखेलाही काही प्रमाणात हे वातावरण असणार आहे. परंतु मान्सून हे 19-20 तारखेपर्यंत महाराष्ट्र कव्हर करू शकतो. यावर्षी एक गोष्ट लक्षात घ्या की यावर्षी मान्सूनबरोबर पाऊस असेलच असं नाही, कारण मान्सूनचे वारे देखील पुढे सरकू शकतात. आणि बऱ्याचदा असं होतं की मान्सून आला तर पाऊस का नाही, तर पाऊस म्हणजे मान्सून नाही, तर विशिष्ट दिशेने, विशिष्ट वेगाने, विशिष्ट बाष्पाच्या प्रमाणामध्ये, विशिष्ट उंचीवरचे वारे हे मान्सूनचे वारे असतात. आणि हे मान्सूनचे वारे पोहोचले म्हणजे आपण मान्सून पोहोचला असं म्हणतो. जेव्हा एखादी वादळी प्रणाली, एखादी चक्राकार स्थिती, एखादा कमी दाब, एखादं डिप्रेशन तयार होतं, तेव्हा या मान्सूनच्या वाऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आणि मग मान्सून सक्रिय झाला असा आपण शब्दप्रयोग वापरतो. त्यामुळे असा अंदाज आहे की 20 तारखेपर्यंत महाराष्ट्र संपूर्णपणे मान्सून व्यापेल आणि मग एकदा मान्सूनने महाराष्ट्र व्यापला की 21, 22, 23 आपल्याला असं जबरदस्त पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण फार पुढचा अंदाज बघण्याची आवश्यकता नाही, परंतु 21, 22, 23 आपल्याला महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्णपणे पोहोचेल आणि त्यापुढे म्हणजे मान्सून महाराष्ट्रातूनही पुढे जाईल आणि मग 21, 22, 23, 24 असं भरपूर पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. एकदा मान्सूनची ट्रप ही महाराष्ट्रातून पुढे गेली की मग पुन्हा एकदा थोडं मान्सूनचं पावसाचं वातावरण हे कमी होण्याची देखील शक्यता असते. अनेकांच्या सूचनेचा मान ठेवून आपण आजपासून आपला स्वतःचं मत प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यक्त करणार आहोत. आता आपण जर सध्या बघितलं तर मान्सून हा साधारणपणे या भागापर्यंत काही प्रमाणात पोहोचला आहे आणि आपल्याला माहिती आहे की तो आता यापुढे
म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये तो साधारण 17 तारखेच्या दरम्यान या पद्धतीने पुढे सरकेल. साधारण 19च्या दरम्यान हा भाग येईल. 20 आणि 21 असा हा पूर्ण भाग येईल. म्हणजे साधारण आपण या ठिकाणी बघतो ही 17 तारीख आहे, इथे 18 इथे 19 तारीख आहे, इथे 20 आणि इथे 21 तारखेपर्यंत साधारणपणे आपला अंदाज आहे की 21-22 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हा मान्सूनने व्यापलेला असेल. हा आपला एक सारांश आहे या व्हिडिओमधला. साधारणपणे 17 तारखेला विदर्भाच्या या भागात, 18 तारखेला इथे आणि 19 तारखेला या भागामध्ये, आणि त्याच दरम्यान कोकणातही पाऊस राहील. आणि या ज्या आपण रेषा मारलेल्या आहेत या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे. हा आपला या व्हिडिओचा सारांश आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला 21 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापेल असा अंदाज आहे. आणि 22 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22, 23, 24 जोरदार पावसाची परिस्थिती असू शकते असा एक अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.